नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तेलाचा एकही थेंब न वापरता अगदी वर्षभर टिकणारे कुरकुरीत पोह्याचे पापड आणि तेलात तळायला गेला तर चौपट फुलतात. त्याचबरोबर मी तुम्हाला आज पोह्याच्या पापडाचे प्रीमिक्स पण दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही कधीही पापड बनवू शकाल. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथं मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला पहिल्यांदा चाळून घ्यायचे आहेत. पोहे थोडे थोडे करून चाळून घ्यायचे, एकदम पण चाळत बसायचं नाही, म्हणजे त्यातली पावडर वगैरे काय असेल पोह्याची ती निघून जाते. साळी ती काढता येतात, काही छोटे दगड वगैरे असले तर सगळा कचरा काढून टाकता येतो. काळे पोहे वगैरे असतात ते पण काढून टाकायचं. बघा असा खाली कचरा असतो, म्हणून पोहे आपण थोडे थोडे करून असे चाळून घेतलेले आहेत. मी इथं तुम्हाला अर्धा किलोचंच प्रमाण सांगत आहे. तर हे अर्धा किलो पोहे आहेत. आता आपण पोहे पहिल्यांदा भाजून घेऊयात. हे पोहे आपले आपण जे कांदा पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत. तर आता कढई इथं गरम करायला ठेवली होती. मिनिटभर आपण गॅस फुल करायचा, कारण कढई थंड असते, म्हणून कढई आपण तापवून घ्यायपुरती मिनिटभर गॅस फुल करूया. आणि मग नंतर कढई गरम झाली की गॅस लो करायचा आणि चांगले कुरकुरीत पोहे होईपर्यंत एकसारखे भाजून घ्यायचे. पोहे सतत हलवायचे, कारण पोहे पातळ असतात, ते लगेचच जळतात, त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं. मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता इथं बघा पोहे छान भाजत आलेले आहेत. असे हाताने चोळले की लगेचच चुरा होतो त्याचा, मग समजायचं पोहे छान भाजलेले आहेत. गॅस बंद करायचा आणि इथं मी परातीत रिंग ठेवली, त्याच्यावर चाळण ठेवली आणि त्याच्यात पोहे घातलेले आहेत, म्हणजे पोहे सगळीकडनं एकदम थंड होतील. थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत होतात, त्याच्यामुळे लगेचच चाळले जातात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही परातीत एखादं कॉटनचं कापड हातरा आणि त्याच्यावर पसरून टाकले पोहे गार व्हायला तरी सुद्धा चालेल. तर बघा आता पूर्ण थंड झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेत. असे कुरकुरीत पोहे मिक्सरला आपण याचं पीठ काढतो ना, पटकन बारीक होतात. आणि बारीक करताना मिक्सर चालू बंद करून आपल्याला बारीक करायच्यात. इथं मी सुजीची चाळण घेतलेली आहे. सुजीच्या चाळणीने आपल्याला पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे वर छोटे कण वगैरे राहिले, काय पोहे ही ती जाड राहिले तर आपल्याला परत दुसऱ्या स्टेपमध्ये बारीक करून घेता येतं. बघा किती छान असं बारीक एकदम पीठ होतं, त्याच्यामुळे पापडसुद्धा एकदम छान होतात आणि पापडाचं पीठसुद्धा मऊसूद होतं. आता सगळं मी असं थोडं थोडं करून बघा इथं पीठ बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला मी मोजून दाखवते. कपात भरायचं मेजरमेंटच्या आणि थोडंसं हलकं दाबायचं. तर आता इथं 3 कप झालेलं आहे पीठ, 4.25 कप पीठ झालेलं आहे माझं. तर मी काही एकदम एवढ्याचे पापड बनवणार नाही, कारण मी एकटीच लाटणार आहे, त्याच्यामुळे मी यातून थोडंच पीठ घेणार आहे. पण पीठ किती झालं अर्धा किलोमध्ये हे तुम्हाला दाखवायचं होतं. इथं बघा आता आपण प्रीमिक्स बनवणार आहोत, त्यासाठी इथं मी पापड खार घेतला आहे पोह्याचा 1 चमचा, आणि त्याचबरोबर इथं मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे 1 चमचा पोह्याचा. जिरे आपण कच्चेच कुटून घेतलेले आहेत, त्याची चव खूप छान लागते. इथं मिरची पावडर घेतलेली आहे, ती पण थोडीच तिखट आहे, जास्त नाही तिखट, त्याच्यामुळं पोह्याचा 1च चमचा घ्यायची. त्याच्यानंतर इथं पोह्याचा 1 चमचा मीठ घेतलेलं आहे मी. तुम्हाला जर याच्यात तीळ वगैरे घालायचे असले किंवा हिंग तरी तुम्ही घालू शकता, तसं काही नाही, एकदम छान होतात तसे सुद्धा पापड. आणि आपण इथं पापड खार पोह्याचा 1च चमचा घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, पापड खार जर जास्त झाला का नाही तर काय होतं, सगळा सोड्याचा वास येतो पोह्यांना. आणि मिरची पावडर सुद्धा आपण 1च चमचा घालायची आहे, नाहीतर मग त्याच्यामुळं काय होतं, पापड खाताना ठसका लागतो. आता हे सगळं प्रीमिक्स आपण मिक्स करून घ्यायचं आहे. असं जर प्रीमिक्स बनवून ठेवलं ना तर तुम्हाला टाईम असेल तेव्हा केव्हाही पापड बनवू शकता. आता हे प्रीमिक्स मी मोजून घेणार आहे आपल्याला पापड बनवायसाठी. तर इथं मेजरमेंटच्या कपात भरलेलं आहे आणि हलकंसं दाबून घ्यायचं. काय होतं, दाबून घेतलं का नाही की पाण्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित त्याला होतं आणि पीठ एकदम छान होतं. आता इथं मी 1.5 कप हे प्रीमिक्स घेतलेलं आहे. बाकीचं आता मला टाईम भेटेल त्या टायमाला मी करणार आहे. तर आता आपण त्याच कपाने पाणी मोजून घ्यायचं आहे. तर 1.5 कप पीठ घेतलेलं आहे ना आपण, तर इथं मी 3 कप पाणी घेणार आहे. आपल्याला पिठाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. तर आता 3 कप पाणी आपण ठेवलंय, चांगलं कडक होऊन द्यायचं आहे, उकळी येऊन द्यायची आहे त्याला. तुम्हाला जर झाकण ठेवायचं असेल तर त्याच्यावर झाकून ठेवा, म्हणजे पटकन उकळी येते. मी इथं झाकण ठेवलेलं नाही आहे. गॅस आपण
थोडासा वाढवलेलाच आहे, म्हणजे पाणी पटकन उकळेल. आता आपल्याला ह्या पाण्यात काहीही घालायचं नाही, कारण आपण प्रीमिक्स बनवलेलं आहे. तर बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आली की गॅस आपण स्लो करायचा, चालूच ठेवायचा पण स्लो करायचा. एका हाताने पीठ ओतायचं आणि एका हाताने लाटण्याने ढवळून घ्यायचं. पटकन सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं, लगेचच मिक्स होतं. आता याच्या गुठळ्या वगैरे काही होत नाहीत, गुठळ्या मोडत मोडत आपण लगेच मिक्स करून घ्यायचं. तुम्ही म्हणसाल की पाण्याचं प्रमाण इथं खूपच झालेलं आहे, पण काही नाही, नंतर पीठ शिजलं का नाही की पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित होतं. फक्त मेजरमेंटच्या कपात पीठ भरताना दाबून दाबून भरायचं. दाबून भरलं का नाही एक नंबर पीठ होतं. आता सगळं व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते, पाण्याचं प्रमाण आपण डबल घेतलेलं आहे आणि पीठ मेजरमेंटच्या कपात घेताना तुम्ही दाबून घ्या, म्हणजे पाण्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित होतं. आता आपण गॅस एकदम स्लो केला होता, तो मी बंद केलेला आहे. पीठ सगळं व्यवस्थित हलवून घेतले. अर्ध्या तासासाठी आपण ठेवून दिलं होतं साईडला. अर्ध्या तासानंतर बघा पीठ एकदम छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे आणि पाणीसुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे, एकदम मऊसूत झालेलं आहे. आपण याच्यात एक सुद्धा तेलाचा थेंब घातलेला नाही किंवा तेलाचा हातसुद्धा लावायचा नाही मळताना. आता पीठ इथं सोमट आहे, कारण अर्धा तास होऊन गेले, सोमट पीठ झालेलं आहे. आपण इथं प्लॅस्टिकच्या पिशवीत सगळं पीठ घ्यायचं, किंवा तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीत नको असेल तर तुम्ही सुती कापड घ्या आणि त्याच्यात पीठ घाला पिशवीत सुती कापडाच्या, आणि तसं पण मळू शकता. एकदम कडक पीठ आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत घालायचं नाहीये, प्लॅस्टिक वितळतं. एकदम सोमट असेल त्यावेळेस घालायचं आणि एकदम छान असं पीठ मळून घ्यायचं. एकदम मऊसूद एकजीव पीठ झालं का नाही की पापड खूप छान होतात, चिरडत नाहीत, तुटत नाहीत, अगदी मस्त होतात बघा. आणि छान फुलले सुद्धा जातात. पीठ व्यवस्थित भिजलेलं असतं, शिजलेलं असतं आणि मळलेलं पण असतं. तर आता ह्या प्लॅस्टिकमधून मी पीठ काढून घेतलेलं आहे बघा. पीठ एकदम छान मऊसूत झालेलं आहे. ह्याला बिलकुलसुद्धा तेलाचा हात लावायचा नाही, हाताला चिटकत वगैरे काही नाही. तर सगळं पीठ असं एकसारखं करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर लांबडी लाटी करून त्याच्या अशा गोळ्या करून घ्यायच्या असल्या तर तशा गोळ्या करून तुम्ही एका भांड्यात ठेवा किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायच्या. पीठ असं सगळं व्यवस्थित आपण फिरवून फिरवून घ्यायचं आणि गोळ्या बनवून घ्यायच्या. प्लॅस्टिकच्या पिशवीत गोळ्या ठेवल्या ना तर थोड्या सोमट अशा राहतात आणि पापड एकदम छान व्यवस्थित लाटले जातात. आता मी सगळ्या भांड्यात अशा गोळ्या कट करून घेणार आहे आणि नंतर प्लॅस्टिकमध्ये ठेवून त्याचे पापड बनवायला घेणार आहे. तर पापड बनवताना बघा इथं माझ्याकडं पुरी मेकर आहे. त्याच्यावर एक प्लॅस्टिकची छोटासा कागद ठेवला आहे, त्याच्यावर एक गोळी ठेवली, त्याच्यावर दुसरा प्लॅस्टिक ठेवून असं दाबायचं आहे. एकदम छान आपल्याला पाहिजे तसे पातळ जाड वगैरे एकदम पाहिजे तसे मनासारखे पापड होतात. तुमच्याकडे जर पुरी मेकर नसेल तर तुम्ही पोळपाटवर असंच प्लॅस्टिक ठेवायचं एखादा आणि त्याच्यावर गोळी ठेवायची, नंतर त्याच्यावर दुसरं प्लॅस्टिक ठेवायचं आणि लाटून घ्यायचं. तेलाचा एकही थेंब लावायचा नाही. तेलाचा आपण हात लावला ना तर तेलकट मेंचट असा वास येतो. आपण कितीही पापड वाळवले ना तरी पापड डब्यात भरून ठेवले का नाही की 4-5 दिवसांनी आठवड्याभरात तसा मेंचट वास येतो. इथं याला एकही थेंब तेल लागत नाही आणि एकदम सुंदर मस्त असे पापड होतात बघा. सगळे पापड आता असे बनवून घ्यायचे आणि एकदम थोड्या टायमात होत्यात बघा. अर्ध्या पाऊण तासात सगळे पापड माझे बनवून झाले आणि मी सगळे फॅन खाली पापड वाळवलेले आहेत. एकदम कडकडीत वाळले तरी सुद्धा आपल्याला 2 दिवस याला ऊन द्यायचं आहे. म्हणजे काय होतं, उन्हात वाळले की वर्षभर छान व्यवस्थित पापड टिकतात. एकदम मस्त झालेले आहेत बघा आणि कुठं चिरडले नाहीत, तुटले नाहीत, काही नाहीत. एकदम परफेक्ट प्रमाण सांगितले मी तुम्हाला. अगदी त्याप्रमाणे तुम्ही पापड बनवा, एकदम छान होतात. आणि फुलायला तर बघा अगदी कढई सुद्धा पुरत नाही, एवढे मोठे फुलतात पापड. एकदम चौपट म्हणलं तरी काही हरकत नाही बघा. आतला पापड किती छोटासा आहे आणि आपण तळलेला पापड किती मोठा झालेला आहे. तुम्ही सुद्धा बनवा आणि कमेंटमध्ये सांगा.
तुमचे पापड कसे झाले? तुम्ही पापड बनवलेत का? तुम्हाला पापड बनवताना काही प्रश्न पडले असतील तरी तुम्ही विचारा. मी प्रत्येक तुमच्या कमेंटचे उत्तर देईन. आणि तुम्ही हे पापड बनवून पहा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी पण आहे. असेच मी बरेच वाळवणाचे प्रकार रेसिपी टाकलेले आहे. तर तुम्ही त्यासुद्धा रेसिपी पहा. खूप छान आहेत आणि सगळं मेजरमेंट मी अगदी तुम्हाला प्रमाणात सांगितलेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी पहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.